आशिया चषकावर भारतानं 9व्यांदा कोरलं नाव. सलग तिसऱ्यांदा भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. तिलक वर्माच्या शानदार 69 धावा तर कुलदीपच्या सर्वाधिक 4 विकेट्स. एशिया कप जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या मोहसिन नकवीकडून एशिया कपची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाचा नकार. मोहसिन नकवी एशियन क्रिकेट काउन्सिल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष. ट्रॉफी न घेताच मॅच प्रेझेंटेशन संपलं. पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं विजयाबद्दल अभिनंदन. खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. मोदींची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील मदत कार्याच्या स्थितीचा आढावा. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहण्याच्या सूचना. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश. तीन दिवसांचं विशेष अधिवेशन घ्या. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावे. जयंत पाटलांचं राज्यपालांना पत्र. मराठवाड्यासह सोलापूर, धाराशिव, सातारा, नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा. शेतकऱ्यांचं उभं पीक पाण्यात. लाखोंचं नुकसान. तातडीनं मदत द्या. शेतकऱ्यांनी टाहो फोडला. सरसकट पंचनामे करा. नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका. मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला पूर. एरंडोल शहराचा इतर गावांसोबतचा संपर्क तुटला. एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी खालावली. गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग सुरूच. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. जायकवाडी धरणाचे 27 दरवाजांमधून 2,81,000 क्युसेक्न पाण्याचा मोठा विसर्ग. पैठण शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. अमरावतीतील आरएसएसच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवईंच्या आई उपस्थित राहणार नसल्याची माहिती नसताना नाव टाकल्याचं माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई यांचं स्पष्टीकरण.